मुंबई गोवा महामार्गावर कणकवली उड्डाणपुलावरती हायवे प्राधिकरणाचा अजब कारभार पाहायला मिळतो। तो म्हणजे गेले अनेक वर्षापासून जवळपास 5 ते 6 वर्षापासूनची ही बॅरिकेड लावलेली आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या कणकवली उड्डाणपुलावरती। अजूनपर्यंत ही हायवे प्राधिकरणाने बॅरिकेड काढलेली नाही। एक जो लेन आहे ती पूर्णपणे हायवे प्राधिकरणाने बंद करून ठेवलेली आहे। कारण जर असं दिलं होतं की या ब्रिजला धोका आहे असा कारण हायवे प्राधिकरणाने दिलं होतं, त्या अनुषंगाने हे बॅरिकेड लावलं होतं। पण मात्र टेक्निकल डिपार्टमेंटने हायवे आपल्या कणकवली ब्रिजची पाहणी केल्यानंतर कोणत्या प्रकारचा धोका नसल्याचं निष्पन्न झालं होतं। पण मात्र तरीसुद्धा ही बॅरिकेडे अजूनही लावलेली आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे ती हटवल्यासुद्धा देखील आलेली नाही आहेत। मात्र ही अजूनच लावल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा देखील मोठा फटका सहन करावा लागतो, त्रास सहन करावा लागतो। पण मात्र या बॅरिकेडांवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना म्हणजे इथे कुठचेही रेडियम वगैरे सुद्धा लावण्यात आलेले नाही। ते लावलेले होते रेडियम, ते सुद्धा सध्या निकृष्ट दर्जाचे म्हणजे ते सध्या पडून गेलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांचा सुरक्षेचा प्रश्न मात्र इथे ऐरणीवर येताना पाहायला मिळतो। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर काही दिवसांवरती गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर याच उड्डाणपुलावरून मोठी वाहतूक सुरू असते। गोव्याच्या दिशेने जाणार असते किंवा सावंतवाडीच्या दिशेने जाणारी जी वाहतूक असते ती मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे हे बॅरिकेड वाहन चालकांकडून मागणी होते की बॅरिकेड लवकरात लवकर काढावे आणि हा जो मार्ग आहे या उड्डाणपुलावरचा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा अशी मागणी वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।